नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत परतलेला मिक्स फ्लॉवर. भाज्यांची चव भाज्या करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते, म्हणूनच रस्सा भाजीची चव वेगळी लागते, मीठ मिरी घालून वाफवलेल्या भाजीची चव वेगळी लागते, तर मसाल्यांवरती खमंग परतलेल्या भाज्यांची चव अतिशय वेगळी आणि अतिशय रुचकर लागते. म्हणूनच आज आपण परतलेला मिक्स फ्लॉवर करणार आहोत. सोपा, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. परतलेला फ्लॉवर करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हा मी फ्लॉवर घेतलाय, एक कांदा बारीक चिरून घेतलाय, बटाटा, ढोबळी मिरची, टोमॅटो, मटार, कढीपत्ता, हिंग, मीठ, आलं लसणाची भरड आहे, साखर, जिरं, खडा मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद आणि ही धणा पावडर आहे. प्रथम आपण हा फ्लॉवर घेतलाय तो चिरून घेऊया. फ्लॉवर तुम्हाला बारीक, मध्यम किंवा जाडा जसा हवा तसा तुम्ही चिरून घेऊ शकता. मी फ्लॉवरचे मध्यम तुकडे करणार आहे, कारण मीठ मसाले फ्लॉवरमध्ये मुरायला आणि फ्लॉवर पटकन शिजायला मदत होते, म्हणून मी मध्यम तुकडे करणार आहे. फ्लॉवरचे मध्यम तुकडे करून आपले झालेले आहेत आणि आपण फ्लॉवरचे जे कोवळे दांडे होते ना ते पण घेतलेले आहेत, कारण त्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात. आता ना मी हे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद घालूया, थोडं मीठ घालूया, आणि आता त्याच्यामध्ये हा चिरलेला फ्लॉवर घालून ठेवूया एक 5-6 मिनिटं. त्यामुळे काय होईल, फ्लॉवरमध्ये समजा किडी वगैरे काही असतील तर त्या निघून जातील. भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत, आता आपण त्या फोडणीला घालूया. फ्लॉवर परतण्यासाठी ना मी मध्यम आचेवरती हे एक पॅन ठेवलेलं आहे. फ्लॉवर परतण्यासाठी मोठ्या तोंडाचं भांडच ठेवायचं. 2 चमचे आपण तेल घालूया, त्याच्यामध्ये तेल पसरून घेऊया छान. आणि त्याच्यामध्ये आधी मी खडा मसाला घालते. खडा मसाल्यामध्ये मी 1 वेलची, 2 लवंगा आणि 3-4 मिरी घेतल्यात. खडा मसाल्याचा सुवास आपल्या फ्लॉवरला छान येतो, म्हणून खडा मसाला घालायचा. अर्धा चमचा जिरं घेतले, जिरं छान फुलू दे. 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया. कांदा आपला थोडा मऊ झालाय. आता आलं आणि लसणाची मी भरड घेतली अर्धा चमचा, ती घालते. मध्यम आचेवरती हे कांदा, आलं लसणाची पेस्ट, मसाले हे सगळे छान असं खमंग भाजून घ्यायचं, म्हणजे आपला फ्लॉवर खूप छान लागतो, एकदम खमंग होतो. आपण मसाले जेवढे छान भाजू किंवा परतू ना, तेवढी आपली परतलेली भाजी आहे ना ती छान होते, एकदम खमंग होते. हळद घालूया 1/2 चमचा आणि छोटा अर्धा चमचा मी हिंग घालते. फ्लॉवर थोडा उग्र वासाचा असतो, त्याचा उग्रपणा मोडण्यासाठी हिंग घालायचं. कढीपत्त्याची 5-6 पानं घालूया. आता ह्या फोडणीमध्ये आपण कोरडे मसाले घालूया. धणा पावडर घालते मी आधी. कांदा लसूण मसाला घेतलाय अर्धा चमचा, तो घालते.
आणि अर्धा चमचा लाल तिखट. हे मी बेडगी मिरचीचं घेतले, ते जास्त तिखट नसतं. बटाटा शिजायला जरा वेळ घेतो, म्हणून आधी आपण फोडणीमध्ये बटाटे घालूया. आणि अगदी पाव पेला मी पाणी घालते, त्यामुळे काय होईल, आपले जे मसाले आपण घातलेले आहेत ते जळणार नाही. अगदी पाव पेला आपण पाणी घालूया आणि बटाटे शिजायला सुद्धा मदत होईल. 5-6 मिनिटांनी फ्लॉवर मी मीठ आणि हळदीच्या पाण्यातून काढून ठेवला होता, तो फोडणीत घालूया आता आपण. फ्लॉवर आणि बटाट्याला शिजायला साधारण तेवढाच वेळ लागतो, म्हणून मी दोन्ही एकदमच घातलेले आहेत फोडणीमध्ये. आता साधारण 2-3 मिनिटं झाकून आपण एक वाफ घेऊया. 2-3 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया. आपल्या फ्लॉवर बटाट्याला छान वाफ आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मटार घालूया. मटार मी अर्धी वाटी घेतलेले आहेत. आणि आता आपण 2 टोमॅटो बारीक चिरलेले आहेत ना, हे टोमॅटो पण घालूया. ढोबळी मिरची आपण शेवटी घालणार आहोत, कारण ती नाजूक असते, ती पटकन शिजते, म्हणून ते शेवटी घालूया. मटार, टोमॅटो, फ्लॉवर, बटाटा हे पटकन शिजण्यासाठी आपण मीठ घालूया. छोटा अर्धा चमचा मीठ घातलाय मी. पाव चमचा मी गरम मसाला घेतलाय आणि पाव चमचा मी साखर घालते. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी हरकत नाही. छान आता ढवळून घेऊया भाजी. आपले सगळे पदार्थ घालून झालेले आहेत. आता फक्त ढोबळी मिरची घालायची राहील. 4-5 मिनिटं झाकून आपण वाफ घेऊया, म्हणजे भाज्या छान शिजतील आणि एकमेकांमध्ये छान एकजीव होतील. 3-4 मिनिटं झाली, झाकण काढूया. हा परतलेला फ्लॉवर ना एकदम मखमखीत शिजवून एकदम मऊ मऊ नाही करायचा, थोडा क्रंची ठेवायचा, करकरीत ठेवायचा, म्हणजे तो खायला आपल्याला छान लागतो. आता त्याच्यामध्ये आपण ही ढोबळी मिरची चिरली आहे ना, ती घालूया आपण. ही भाजी एकदम कलरफुल होते, हिरवी, लाल, पिवळी, एकदम छान दिसते पण छान, आणि खूप छान लागते चवीला. एकतर फ्लॉवर चवीला चांगलाच लागतो आणि तो मसाल्यामध्ये छान असा खमंग परतून घेतला ना की एकदम सुरुचकर होतो तो फ्लॉवर. पाव पेला, म्हणजे हा माझा छोटा पेला आहे, हा पाव पेला मी पाणी घालते. पाणी घातल्यामुळे काय होईल, आपला फ्लॉवर तळाशी लागणार नाही आणि छान शिजेल सुद्धा. अगदी थोडं, पाव पेला, फक्त छोटा पाव पेला मी पाणी घातलेलं आहे. बाकी आपण वाफेवरच परतून परतून शिजवून घ्यायचं आहे हा फ्लॉवर. पुन्हा झाकून आपण 2-3 मिनिटं ठेवणार आहोत. 2-3 मिनिटं झाले, झाकण काढूया. आपला परतलेला फ्लॉवर छानपैकी झालेला आहे. तरी शिजलाय की नाही हे आपण पाहूया. बटाटा छान शिजलेला आहे, फ्लॉवर पण छान शिजलेला आहे. आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया भाजीमध्ये. हा
हा परतलेला फ्लॉवर खूप छान लागतो. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, वरण भाताबरोबर, कशाही बरोबर अगदी रुचकर लागतो, मस्त लागते. परतलेला फ्लॉवर झालेला आहे. मी आता गॅस बंद करते. 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया. खमंग परतलेला आपला मिक्स फ्लॉवर तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छान छान रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.